मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलेला आहे। मला अटक केली तर भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। मला जेलमध्ये टाकून मारण्याचा डाव आहे असा आरोपही जरांगेंनी केलाय। तुमचे समाजाचे माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावं म्हणून मी दुश्मन अंगावर घेतलं आणि त्यांनी ठरवलं मला त्यात टाकून द्यायचं, टाकून बी द्यायचं आणि आज जेलमध्ये लोक असतात त्यांच्या हाताने मारून बी टाकायचं। तुम्हाला एकच सांगतो मी, भाजपचं एकही शीट तुम्ही जिवंत तोवर नाही आलं पाहिजे। मला जर जेलला टाकलं, त्यांच्या मनात पोटात जे होतं ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे। त्यांना सत्तेची आस लागलेली आहे। फक्त बोलायचं काय, मला काय सत्तेचं पडलेलं नाही। अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे? आता मराठा समाजाला असली रूप समजलेले आहे। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नेम कोण चालवतंय हे आता उघड झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे। काही कारण नसताना, माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो FIR वाचा। मी कोणाची फसवणूक केलेली नाही, तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवलंय आणि हे अभियान हे 5-6 जण चालवतात, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार। आज त्यांचेच लोक असते जुनून ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे, कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखवलेलं आहे। छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार। त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावं, कारण आता पब्लिसिटी हळूहळू कमी होते, कॅमेरे कमी झालेत, गर्दी कमी झालेत, तर पुन्हा जेलमध्ये गेले तर पुन्हा गर्दी, पुन्हा लकलकाट, पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल आणि म्हणून त्यांचा अट्टहास असेल की त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकावं। परंतु त्या ठिकाणी जेलमध्ये कोण कसं जातं याची काही संविधानाने दिलेले निकष आहेत, नियम आहेत, कायदा असेल त्यानुसार होत असतं। कोणाला जेलमध्ये जायचं आहे म्हणून कोण जेलमध्ये टाकत नसतो। बिन नथ घातलेला नाचा असंच काहीतरी बोललेत ना। तर माझा एक मित्र बोलला, तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे, त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा। मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे। हे माझं जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतं काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी, कोणासारखा दिसतो काय दिसतो, तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकाड कसं, तो ते बिगर मिशाचा थुतार कसं, तो बी कसा दिसतो, त्या तमाशातल्या मावशीवणी बिगर नाथाच्या मावशी, तो सगळं सांग। थांब मला थोडं नीट होऊन दे। तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळे प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, मी तू दम धर म्हणा जरा आता।